कोकण दर्पणच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरी सत्कार करण्यात आला। कोकण दर्पणचा 14वा वर्धापन दिन रविवारी आयोजित करण्यात आला होता। हा सोहळा पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता। वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। यामध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते नागरी सत्कार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, चिटणीस ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, किरण पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या ठिकाणीच आपल्या सर्वांच्या समोर जशा पद्धतीनं अवयवदान याच्याविषयीचं महत्त्व आपल्या सर्वांना सांगितलं गेलं। खरोखर आपल्या देशामध्ये इतकी मोठी लोकसंख्या आहे जी 145 कोटीच्या वरती गेली, पण अद्यापही आपल्या देशामध्ये आपल्या अवतीभोवती आपण जर पाहिलं, ज्याला आपण लाईफस्टाईल डिसीज म्हणतो, ते लाईफस्टाईल डिसीज की ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आहे, ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे आणि शुगर याच्या आजारामुळं अनेक जण हे डायलिसिसवरती असतात। आता पनवेलमध्ये जर आपण गेलात तर डायलिसिसचे नंबर सहजपणाने लागत नाही, अशा पद्धतीची सुद्धा स्थिती आपल्याला पाहायला मिळते। कारण किडनीवरती दबाव आला आणि किडन्या या ठिकाणी काम करेनाशा झाल्या, अनेक जणांची डोळ्याची दृष्टी याच्यामुळे जाते। इतका 145 कोटीचा देश आहे, पण आपल्या देशामध्ये अजूनही किडनीसाठीचा वेटिंग लिस्ट आहे, डोळ्यांसाठीची वेटिंग लिस्ट असते, कारण सहजपणानं याचे दाते मिळत नाहीत। आणि मग अशा वेळेला आपल्यापैकी प्रत्येक जण जो जन्माला आला तो कधी ना कधीतरी जाणार आहे, तर आपण कुठे ना कुठेतरी ठरवलं पाहिजे, आपण तो देह सोडून जातो। आपल्या देह हा कुठेतरी स्मशानात जाणार आहेत, कुठेतरी कोणीतरी त्यांच्या पद्धतीनुसार पुरणार असेल, तर त्या देहामध्ये 2 डोळे आहेत काय आणि किडनी आहे काय आणि हे सगळे अवयव आहेत काय, यानी आपल्याला तर फरक पडत नाही, आपण तर चाललो। जे अंतिम संस्कार करणार आहेत ते अंतिम संस्कार करणाऱ्यांना केवळ तेवढ्या क्षणापुरतं मानसिक समाधान मिळावं की याची काही चिरफाड केली नाही, आणि त्यामुळं एखाद्याला जे जीवनदान देऊ शकतो, एखादा म्हणजे जास्तीत जास्त 8-10 इतक्या लोकांना जीवनदान दिलं जाऊ शकतं, तर इतक्या लोकांना जीवनदान देण्याचं पुण्य केवळ जाणाऱ्या व्यक्तीला मिळणार नाही आहे, तर त्याच्यावर त्याच्या परिवाराला देखील मिळत राहणार आहे। आपण कदाचित जग सोडून जाऊ, पण त्या अवयवाच्या रूपानं या जगामध्ये आपण कायम राहू, ही भावना सुद्धा मनाला खूप सुखावणारी आहे। फक्त त्याचा निश्चय करण्याची गरज आहे आणि आपल्या परिवारजनांना पटवून सांगण्याची आवश्यकता आहे। मला असं वाटतं की संजयजी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय उपयुक्त असा एक संकल्प देखील आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी मांडलेला आहे। मी माझ्यापुरतं जर व्यक्तिशः सांगायचं ठरवलं तर मी आणि माझी पत्नी दोघांनी अवयवदानाचा संकल्प याआधी केला आणि त्याप्रमाणे आम्ही त्या प्रोसेसमध्ये स्वतःला रजिस्टर करून घेतलेलं आहे। मला आपल्या सर्वांना या निमित्तानं संजयजींनी एक संधी दिली म्हणून या ठिकाणी मला त्यांचं मनापासून आभार व्यक्त करावं असं वाटतं आणि आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की निश्चितपणानं याचा विचार आपण केला पाहिजे।